आणि सलामीची जोडी उदय आणि त्याच्या सोबतीनं संकेतला आपण पाहतोय. पहिलाच बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला. मिड ऑनचा फिल्डर येतोय. मिसफील्ड आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अकाउंट्स ओपन. चांगला खेळ इथून मात्र जरूर पाहायला मिळेल दोन्ही संघांच्या वतीनं. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आता सध्याच्या घडीला इथे मात्र पाहायला मिळते आणि आता चांगला खेळ इथून देखील अपेक्षित असेल. फटका हा देखील चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार, सीमारेषेच्या बाहेर, दमदार चौका. सहा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फलंदाज उदय बाद झाले. आता नवीन फलंदाज मताच्या आतमध्ये राजू कमबॅक करतोय. 4 बॉल 6 धावा धावफलकावरती आता जोडल्या जातात आणि इथून चांगला खेळ करावा लागेल मताच्या आतमध्ये. राजू आणि त्याच्या सोबतीनं संकेतला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. वेळेच्या बाबतीत थोडंसं आपण सहकार्य करा कारण की उष्ण देखील तीक्ष्ण आहे. अनुषंगाने वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. पुढील मॅच आई गावदेवी कांबा त्यांच्या अगेन्स्ट के एस जीवदानी मानिवली अशी मॅच. हो, डाऊन द बॉल. चित्ररक्षक येतो त्यांच्या आवाक्याच्या दूर. बॉलच बॅक ड्राईव्ह केलाय आणि चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. चौकार. या ओमिष्णामिंग आता झेलची संधी आहे आणि विकेटचं पतन. महत्वाची विकेट इथे मात्र कॅरी केली आहे आणि फलंदाज राजूला माघारी परतवलंय. राजू बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना ऋतिकला आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाज रोहितची. महत्वाच्या 2 विकेट्स घेतल्या आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती करण सज्ज होतोय. करणवरती जबाबदारी आहे.
गेम ऑन. गोलंदाज तयार. फुलटॉस समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक. ओहो, लॉंग ऑफचा फिल्डर पुनश्च चुकी करतोय आणि एका टप्प्याला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. आता प्रचंड वेगाने चेंडू हाताळला आणि आता इथे हा चेंडू आलाय डॉट. डॉट बॉल येतोय. 14 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 4 बॉल शिल्लक आहे. 4 बॉल निर्णायक असतील. हो, समरन डिलिव्हरी. हा चेंडू देखील इथे येतोय डॉट. डॉट बॉलची समाप्ती होती. धावसंख्या 14 वरती कॉन्स्टंट आहे. या षटकामध्ये कमबॅक करत असताना गोलंदाज करणला आपण पाहिला. हो, पुढच्या इथे मात्र लॉफ्टेड स्ट्रोक. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. मागील चेंडूवरती चूक घडली होती, परंतु आता चांगलं या ठिकाणी मात्र जजमेंट पाहायला मिळालं. चेंडूला अडवलं आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एका धावेच्या मतीनं धावसंख्या धावफलकावरती 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 15 धावा धावफलकावरती. बिगिट. उंची जास्त, लांबी गाठेल का? डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय आणि कमालीचा झेल. आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. पंधरा धावा धावफलकावरती. 3 फलंदाज बाद झालेत. या षटकामध्ये करणने कमबॅक करून दिला आणि आता अंतिम चेंडू आहे आणि नवीन फलंदाज यश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. यश वरती ही जबाबदारी असेल. गेम ऑन. अंतिम बॉल. हो, ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक अगदी शॉर्ट पॉइंटचा. पाठीमागे सरकला आणि चेंडू सीमारेषेलगत आता बॅकवर्ड पॉइंटला अडवला जातोय आणि तत्पूर्वी इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. नवीन गोलंदाज विजय चौधरीला आपण पाहतोय. माताच्या आतमध्ये दाखल होतोय. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12 मध्ये 17 जरूर बनल्यात. गोलंदाज तयार. ऑन द मार्क. हो, विजयचा पहिलाच बॉल आणि बॅक ऑफ द हँड त्याला पिच केलं. हा बॉल आलाय डॉट.
डॉट बॉल आणि सुरुवात करतो विजय. हो, तेच तरार चेंडू. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. चांगली गोलंदाजी विजयच्या माध्यमातून. संकेत स्ट्राईक एंडला आणि इथे मात्र 2 बॉल डॉट खेळून काढतोय. राजू आणि उदय बाद झाल्यानंतर आता मात्र धावांवरती ब्रेक लावला जातोय. टीम जय मसोबा मोस या संघाच्या वतीनं ऑप्टिक्सच्या आता अतिरिक्त बाहेर पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एका धाबेने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोचेल 18 या आकड्यावरती. 18 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. हो, बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक येतोय त्यांच्या आवाक्याच्या दूर आणि इथे मात्र सीमा रेषे पार. हा देखील दमदार चौकार. स्विंग अँड मिस आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद. कमालीची कामगिरी आता टीम जय मसोबा मोस संघ मधाच्या आतमध्ये करतोय आणि मोस संघासाठी सुवर्ण संधी असेल जर मोस संघाने या स्पर्धेमध्ये मेगा फिनाले जिंकली तर त्यांच्यासाठी निंबवली गावचे समाजसेवक उद्योजक सन्मान्य अविनाशजी केणे यांच्याकडून संपूर्ण संघाला ड्रेस कोड अर्थात जर्सी येथे मात्र पुरस्कृत केली जाईल. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाली टीम जय मसोबा मोशच्या वतीनं. हो, तेच दरार विजयचा हा बॉल. स्विंग अँड मिस डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 22 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे आणि तिसऱ्या षटकातील आता इथे मात्र हा अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. शेवटचा बॉल. गोलंदाज विजय चौधरीचा. पाणी आपण घेऊन जा, पाणी घेऊन जा. चला, आयोजकांना विनंती असेल आपण पाण्याची मागणी करायची. पाणी घेऊन जा लगेचच. शेवटचा बॉल विजय चौधरीचा आणि अनिल भगत स्ट्राईक एंडला सज्ज आहे. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. बॅक ऑफ द हँड त्याच्यावरती ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येतोय स्वीपर कव्हर मधून. एक धाव घेतली आणि एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागलं आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 23 धावा
आणि आता अंतिम 6 चेंडूंचा खेळ इथे मात्र शिल्लक राहील. टॉससाठी सज्ज राहा. टीम आई गावदेवी कांबा संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबरीनं के एस जीवदानी मानिवली संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहा. टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. गोलंदाज तयार ऑन दी मार्क. 23 धावा फलकावरती अंतिम षटकाला सुरुवात. अभिजितला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. अभिजितचा पहिलाच बॉल आलाय डॉट. हो ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक येतोय अगदी डीप मिड विकेट मधून. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय नितीन आणि नितीनने जज जरूर केला आणि यस फिंगर अप धावाच्या स्वरूपाने फलंदाज बाद. चोवीस धावा बनल्या गेल्यात आणि आता नवीन फलंदाज साई मधाच्या आतमध्ये एंटर होतोय. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. टीम कानिपनाथ घोटतेच्या वतीनं उदय आणि राजू बाद झाल्यानंतर थोडासा संघर्ष करतोय धावांसाठी मधाच्या आतमध्ये. हो तेच तरार आणि बाटची लिडिंग एज. आणखी एक फलंदाज बाद. साई आला आणि साई गेला देखील. शून्यावरती बाद. आतमध्ये एंटर होतोय आणि आता इथून मात्र अंतिम बॉल शिल्लक आहे 4. धावसंख्या 24. हो कमालीची गोलंदाजी आणि इथे मात्र हा चेंडू देखील आलाय डॉट. धावसंख्या 24 आणि अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 चेंडूवरती जर 3 षटकार मारले 4 बॉल आहेत. येस 4 बॉल असतील. 2 बॉल शिल्लक आहेत फक्त. येस स्कोरर आमचे माहिती देतात नितेश गायकर आमच्यापर्यंत. स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. कुठली धाव इथे मात्र घेण्याचा प्रयत्न झाला नाही आणि या स्पिंगर अप धावाच्या स्वरूपाने फलंदाज बाद.
मोसोबा मोस या संघाला. लो स्कोरिंग सामना आहे, परंतु आता इथून कशा पद्धतीचा खेळ टीम जय मोसोबा मोस संघ करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. नारायण मगर आज नाहीयेत संघामध्ये, परंतु चांगला खेळ तरी सुद्धा संघाने केला आहे आणि आता या दुसऱ्या फेरीमध्ये संधी असेल. मी तर म्हणेन त्यांना, की आता या धाबा चेस करण्यासाठी. परंतु एका बाजूला टीम गोडसे आहे. त्यांच्याकडे देखील चांगला बॉलिंग अटॅक आहे. म्हणजे काटेकी टक्कर दोन्ही बाजूने पाहायला मिळेल. वेल आपल्याकडे आहे. देऊयात संधी डीजे मास्टरला. ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. येस, ओ टू डीजे. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. कंबा आणि मानवलीचे कॅप्टन आपण या. आपण टॉस करूया. दोन्ही संघादरम्यान इथे टॉस केला जाईल.
अमोल माली आपण या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला टॉससाठी या टीम गावदेवी कंबाचे कॅप्टन आपण या. कारण की टीम के.एस. जीवदानी मानवलीचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. विनंती असेल टीम गावदेवी कंबा कॅप्टन्स आपण टॉससाठी या. येस टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन्स उपस्थित आहेत. आपण टॉस करतोय दोन्ही संघादरम्यान. फलंदाज आय थिंक बाद देखील झालेत. आपण टॉस देखील करतो एका बाजूला. फटका दमदार आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती पलटवार. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौकार. टॉस त्याच्यावरती पलटवार चौकार. असा चौकार आलाय आणि आता 8 धाबा धावफलकावरती. आता मिस्टामिंग आहे. चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल फिल्डर पोहोचतो आहे आणि त्यांच्या अवाक्याच्या दूर. आणि इथे मात्र या 2 धाबा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 runs on the board and scoreboard goes on. 10 on the board. 16 runs remaining to win for Jemosova most. Once again, bowler on the mark. उदय, here we go. जिंकण्यासाठी 20 मध्ये 16 अजूनही बळवायचे आहेत. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक येतोय. शॉट फाईन लेगचा. अनिल आणि तत्पूर्वी एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 15 धाबा अजूनही बळवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 19.
19 बॉल 15 धाब्यांची आवश्यकता. विचिट, क्या बात आहे. अल्टी पलटी फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जिंकण्यासाठी आता 11 धाब्यांची आवश्यकता. 18 बॉल 11 धाब्यांची आवश्यकता. ऑप्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. ऋतिक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. आता जिंकण्यासाठी अवघ्या 10 धाबा बडवायच्यात. 16 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 15 आणि तेही वाईटची धाव एक धावफलकावरती जोडली गेली आहे. फुलटॉस. पंचांनी भीमर घोषित केलाय त्याच्यावरती हा चौकार. चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. 21 21 धावा. 18 बॉल 5 धाबा बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार. थोडशा गोलंदाजी ट्रॅक वरती ऋतिक वरती जबाबदारी आहे. आणि आता इथून 18 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता. फटका दमदार आणि इथे मात्र सीमारेषेच्या बाहेर षटकार. सामना झालाय फिनिश. खेळ तर घेतला होता परंतु सामना फिनिश होतोय. सामना जिंकलाय जय मसोबा मोस या संघानं. आणि मोस संघ दाखल होतोय क्वालिफायच्या मॅच साठी. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच